चमकत्या डोळ्यांचा मुलगा. 14 नोव्हेंबर 1980. आज माझ्या जितूचा जन्मदिवस. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही हा दिवस किती थाटात साजरा करीत असू. लोक त्याची वर्षभर आठवण काढतील इतक्या जोमात, खर्चाकडे आणि श्रमाकडे अगदी न पाहता. वर्षातून एकदा सगळ्या पाहुणे मंडळींना आमच्या घरी एकत्र येण्याचा दिवस म्हणजेच जितूचा वाढदिवस. मोठा सणच तो. आणि यंदा जितू आमच्याबरोबर नाही. तो या जगातच नाही. आम्ही त्याचे 8 वाढदिवस धामधुमीनं वाजत गाजत साजरे केले, पण 9वा वाढदिवस साजरा करायची संधी त्यानं आम्हाला दिलीच नाही. त्याआधी बरोबर 1 महिना आधी मेनंजायटिसचा अटॅक येऊन तो तडकाफडकी गेला. आता आम्ही त्याची पुण्यतिथी साजरी करतो, 14 ऑक्टोबर. तसं म्हटलं तर जितू जाणार हे आम्हाला 11 महिने आधी माहीत होतं. त्याची आई ते मान्यच करायला तयार नव्हती, पण मला ते पटलं होतं. मृत्यूची तारीख आधी माहिती झाली म्हणून मृत्यूचा फटका कमी बसतो असं नाही, पण निदान तो सहन करण्याची मनाची तयारी होते, थोडीफार तरी. तरीही एकुलत्या एका 8 वर्षाच्या हसत्या खेळत्या गोंडस मुलाच्या मरणासाठी कुठल्या आईबापांच्या मनाची तयारी असणार. त्यावेळी म्हणजे 11 महिन्यांपूर्वी आम्हाला त्याच्या मरणाची कल्पना देखील अशक्यातली वाटत होती. तसं काही नुसतं बोलणारा देखील आम्हाला वैरी वाटत होता. 14 नोव्हेंबर 1979. आज जितूचा 8वा वाढदिवस. 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन, म्हणून आम्ही नेहमी जितूचा वाढदिवस बालदिवस शोभेल अशा पद्धतीत साजरा करतो. म्हणजे आजूबाजूची नातेगोत्यातली जितूची मित्रमंडळी तर बोलावतोच, पण त्याचबरोबर कुठली कुठली गरीब मुलं देखील बोलावतो, ज्यांना फारसं कधी समारंभांना जाता येत नाही, ज्यांचे वाढदिवस कधीच साजरे होत नाहीत अशी मुलं. वाटतं या निमित्तानं त्यांचीही एक संध्याकाळ मजेत जावी. आज आम्ही जवळच्याच एका अनाथाश्रमातली 50 मुलं बोलावली, जितूबरोबर खेळायला, गाणी म्हणून, नाचून संध्याकाळपर्यंत गंमत जम्मत करायला. मुलं बरोबर 6च्या ठोक्याला हजर झाली, त्यांच्या एका वयस्कर शिक्षकांसोबत. दोघं तिघं सोडली तर सगळी मुलं धुतलेल्या बिनइस्त्रीच्या खाकी पॅन्ट किंवा स्कर्ट आणि पांढरा शर्ट अशा कपड्यात. विशेष म्हणजे त्यांनी बरोबर बँड आणला होता. मी चाटच पडलो. त्यांना असं कोणी बोलावलं तर ते नुसतीच जात नाहीत, त्याच्या बदल्यात कार्यक्रम करून दाखवतात. त्याच्याबरोबरच्या शिक्षकांनी गंभीरपणे स्पष्टीकरण दिलं. कुणाचंही काही फुकट घेतलं की मिंधेपणा येतो असं आम्ही त्यांना शिकवतो. मला खूपच कौतुक वाटलं. ती मुलं किती गुणी आहेत, किती स्वाभिमानी आहेत, या गोष्टीचा मी मुद्दाम पाहुण्यांसमोर उल्लेख केला. त्या मुलांनाही बरं वाटलं. हसून, टाळ्या पिटून, एकमेकांना कोपरांनी ढोसून, एकमेकांच्या कानाला लागून आपण खुश झाल्याचं त्यांनी दाखवून दिलं. पाहुण्यांची करमणूक करायला उत्साहानं सुरुवात केली. संध्याकाळ दाटत गेली आणि पाहुण्यांची संख्या वाढत गेली, तसा त्यांच्या गाण्या बजावण्याचा रंग चढत गेला. हॉलमध्ये दिवे लागत होते. मुलांसाठी आणलेले रंगीत फुगे लोकांच्या डोक्यावर तरंगत होते. फुलाचा आणि अत्तराचा वास सगळीकडे भरून राहिला. खाण्याच्या बशा फिरत होत्या, गप्पा होत होत्या. जितू झगझगणाऱ्या सोनेरी कापडाचा चिमुकला जोधपुरी सूट घालून टोपी सावरत थँक्यू थँक्यू म्हणून प्रेझेंट घेत होता. मोठ्या माणसांच्या पाया पडत होता, त्यांचे आशीर्वाद घेत होता. हळूहळू ती आश्रमातली मुलंही इकडे तिकडे पांगली, इतरांच्यात मिसळू लागली. मूल मुलात मिसळतं. दर्जाचे कृत्रिम फरक मुलांच्या मनात येतच नाहीत. आपण ते त्यांना सांगतो. नाहीतर त्यांना काय, सगळी मुलं सारखी. गुलाबाच्या महागड्या टेलर्सनी शिवलेले मनिले आणि इम्पोर्टड टी शर्ट बिनिस्त्रीच्या पांढऱ्या सदऱ्यांमध्ये कधी मिसळून गेलं ते कळलंच नाही. एका कोपऱ्यात एक शांत मुलगा बसला होता. अनाथाश्रमांच्या मुलापैकीच तो होता. मात्र त्याच्या अंगात खाकी पॅन्ट नव्हती. त्यानं सदरा लेंगा घातला होता. रूपानंही तो बऱ्याच मुलांपेक्षा अधिक तरतरीत. त्याच्या सावळ्या रंगातही एक प्रकारचं तेज होतं. डोळे चकचकत होते. खरं तर त्या डोळ्यामुळेच माझं लक्ष वेधलं गेलं असं म्हटलं तरीही चालेल. मी इकडे तिकडे फिरत असताना जसे डोळे माझा पाठपुरावा करीत होते, ती नजर एकदम जाणवून मी थांबलो. त्या मुलाच्या जवळ गेलो.
का रे, तू असा एकटाच का बसलास? खेळ ना इतरांसोबत. हं, एवढं म्हणून तो हसला. त्याचं हसणं इतकं खास होतं की क्षणभर मला दिव्यांचा लखलखाट झाल्यासारखं वाटलं. खाल्लंस तू? हो. तो मान डोलावून पुन्हा दिव्यांच्या लखलखाटासारखा हसला. मग ये ना, असं कोपऱ्यात नको बसूस. सगळी माणसं आपलीच आहेत. असं म्हणून मी त्याच्या खांद्याला धरून थोडं पुढं आणलं, जितूच्या जवळ. म्हटलं, हा जितू, माझा मुलगा, तुझ्या एवढाच आहे. बोल याच्याशी. इतक्यात आमच्या ओळखीतल्या सोन्याचं ब्रूज लावलेल्या एक खानदानी पारशी बाई एका छोट्याशा वेताच्या करंडी झुलवीत पुढं आल्या. जितूची पापी घेऊन म्हणाल्या, मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. जुग जुग जिओ बेटा. जितूनं वाकून त्यांच्या पायाला हात लावला. यू आर गोइंग टू लव्ह दिस प्रेझेंट माय बॉय. हातातली गुलाबी रिबनचा बो लावलेली करंडी जितूच्या हातात देत त्या म्हणाल्या, सी, ही इज युअर बेस्ट फ्रेंड. जितूनं करंडी उघडून पाहिलं आणि तो उडालाच. वाव, पपी डॉग. मला कधीपासून कुत्र्याचं पिल्लू हवं होतं. आंटी, तुम्हाला कसं कळलं? परसू आमच्या मरियमला 4 पपीज झाली. 3ला क्लेम्स होते. एक मी स्वतःसाठी ठेवणार होते. तेवढ्यात तुझा इन्व्हिटेशन मिळाला. म्हटलं, जितू डार्लिंग विल लाईक धिस प्रेझेंट. जितू करंडी उघडून पुन्हा पुन्हा बघत होता. कापसाच्या गादीवर त्या कापसाहूनही अधिक पांढरा शुभ्र एक कापसाचा गोळा मजेत निजला. केवढासा आहे हा, नाही? जितू कौतुकानं म्हणाला. ओन्ली 2 days ओल्ड. बॉर्न ऑन 12 नोव्हेंबर 1979. 12 नोव्हेंबर, मी सहज म्हणालो. माझ्या शेजारी उभ्या असलेल्या मुलाचे ओठ हलले. त्यानं काहीतरी पुटपुटल्यासारखं केलं आणि नाणं टाकल्याबरोबर वजनाचं कार्ड बाहेर यावं तसे त्याच्या तोंडून पटकन शब्द आले. 16 नोव्हेंबरला मरणार. काय? मी पुन्हा विचारलं. हे कुत्र्याचं पिल्लू 16 नोव्हेंबरला मरणार, परवा. तो ठामपणे म्हणाला. व्हॉट डज ही से? आंटीनं संशयानं विचारलं. तो काय म्हणाला हे तिला कळलं तर प्रचंड भडका उडाला असता. तिनं त्याला मार मार मारलं असतं किंवा मोठमोठाने हुंदके देऊन रडायला सुरुवात केली असती. आणि यातलं काहीही झालं असतं तर तिला आवरणं कठीण गेलं असतं. म्हणून मी आपली ॲड कंपनी कशी चालली आहे आणि होमी डिग्रा गिटार क्लासेस रेग्युलरली अटेंड करतो की नाही, असं काहीतरी वेगळे विषय काढून बोलत बोलत तिला बाजूला नेलं. अर्थातच ती अखंड बोलत राहिली. शेवटी आईस्क्रीमची डिश देऊन मी तिचं तोंड बंद केलं आणि जितूकडे परत आलो. मी गेलो तोवर जितू आणि तो मुलगा यांच्याभोवती दोघे चौघे गोळा झाले. जितू खोदून खोदून विचारत होता, पण कसं कळलं पप्पी परवा मरणार ते? मुलगा म्हणत होता, 12 तारखेला जन्मला ना, म्हणजे 16 तारखेलाच मरणार. जवळ उभे असलेल्यापैकी एक फाटका चमिष्ट कॉलेज विद्यार्थी म्हणाला, म्हणजे 12 तारखेला जन्मलेले सगळे 4 दिवसात मरणार. बाकी सगळे खो खो हसले. तो मुलगा गंभीरपणे म्हणाला, ते माहीत नाही, पण हे पिल्लू मरणार एवढं खरं. त्याच्या सुरात जो ठामपणा होता त्यामुळे सगळेजण गप्प बसले. जितू बहुधा त्या मुलाच्या बोलण्यानं इतका थक्क होऊन गेला की पिल्लू मरेल याविषयी त्याला दुःखही वाटून राहून गेलं. दुसरा एक जर्सी घातलेला कॉलेज विद्यार्थी त्या मुलाला म्हणाला, तुला कोणाबद्दलही सांगता येतं? कोण कधी मरेल ते? जन्मतारीख कळली तर येतं. मग माझी जन्मतारीख 20 डिसेंबर 57. मुलगा क्षणभर गप्प. त्याचा चेहरा एकदम ध्यान लागल्यासारखा. दुसऱ्या क्षणी त्याच्या तोंडून शब्द आले, जसं काही दुसरंच कोणी त्याच्या तोंडून बोललं. 3 जानेवारी 2028. चला, आपल्याला भरपूर आयुष्य आहे. त्या कॉलेज विद्यार्थ्याचा चेहरा उजळला. हे पाहत असलेले मिशाळ गृहस्थ पुढे आले. आमचे अकाउंटंट गोरे. हा मुलगा काही भविष्य सांगतो? भविष्य नाही, फक्त तुम्ही कधी मरणार ते सांगतो. तुमची जन्मतारीख सांगा. लुच्चा असणार. अशी कधी मरणाची तारीख सांगता येते बरं? बरं, माझी जन्मतारीख 17 फेब्रुवारी 1929. मुलाचा चेहरा पुन्हा ध्यानस्थ. चमकणारे डोळे बंद. पुढच्या क्षणी उत्तर तयार.
5 मार्च 94. अरे बापरे, तब्येतीची काळजी घ्यायला हवी. अकाउंटंट गोरे पसार झाले. आपला काही विश्वास बसत नाही. पण सांगतोसच तर सांग. चमिष्ट मुलगा बऱ्याच विचारांती म्हणाला. 10 जून 54. 12 ऑगस्ट 2014. स्विच ऑन केल्यावर दिवा लागावा तितक्या झटकन उत्तर आलं. एव्हाना बरीच मंडळी तिथं जमली. सगळ्यांनाच ती एक गंमत वाटली. भविष्य खरं ठरो खोटं ठरो, पण आपलं मरण आपल्यापासून अजून बरंच लांब आहे. आपण चांगले बुड्ढे होऊन मरणार ही जाणीव प्रत्येकाला सुखाची होती. कॉलेजातले तरुण, नोकरी करणाऱ्या तरुणी, रिटायर्ड म्हातारे, मध्यमवयीन गृहिणी, कितीतरी लोक त्या मुलाच्या खेळात सामील झाले. जन्मतारीख सांगताना उत्सुकता आणि मरण तारीख ऐकल्यावर सुटकेचा आनंद, याच बहुतांच्या प्रतिक्रिया. तेव्हा त्या पाहण्यात फारशी गंमत नव्हती, पण मला स्वतःला गंमत वाटत होती ते त्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताना. जन्मतारीख ऐकल्या क्षणापासून जसं काही तो स्वतःत राहतच नसे. समोरच्या माणसाशीही त्याचा काही संबंध उरत नसे. त्याचं बोलणं जणू समोरच्या माणसांसाठी नसेच. कॅल्क्युलेटरवर जसे आकडे तयार व्हावे तशीच त्याच्या तोंडून मरण तारीख निघे. नाहीतर आकड्यांची जुळवाजुळव करून सांगायलाही थोडा अधिक वेळ लागला असता. मग काय असावं हे? खरं म्हणावं तर निव्वळ जन्मतारखेवरून मरण कसं सांगता येईल? त्या तारखेला जन्मलेले सगळेच लोक एका तारखेला थोडेच मरतील. कदाचित असं असेल की जन्मतारीख सांगितल्यानं त्या माणसाच्या, फक्त त्याच माणसाच्या आयुर्मानाचं एक टोक त्या मुलाच्या हाती लागत असेल आणि दुसरं टोक पाहण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये उपजत असेल. एक विलक्षण सामर्थ्य. कुठलीही तारीख सांगताच तिचा वार क्षणार्धात सांगायचं. 4 आकडी संख्यांचे गुणाकार निशिमार्धात करण्याचं गणिती सामर्थ्य काही जणात असतंच, अगदी तसं, पण त्याच्याही आणखी पलीकडचं. किंवा हे सगळंच खोटं असेल. तो मुलगा पहिल्यांदा कुत्र्याच्या पिलाविषयी गमतीनं काहीतरी म्हणाला असेल आणि आता तोंडाला येईल ते बोलून सगळ्यांच्या फिरक्यात आणत असेल. काही का असेना, सगळ्यांचा वेळ तर मजेत चालला होता. आणि मला अचानक एक मोठा हुंदका ऐकू आला. मी इतका दचकलो की कुणाच्या हाताच्या चिवड्याच्या बशा खाली पडल्या. मी घाईघाईनं बशा कुणाच्या तरी हातात ठेवून दिल्या आणि पुढं होऊन काय झालं ते पाहू लागलो. माझा चुलत भाऊ अनंता, जवळजवळ 40शीचा, हुंदक्यामागून हुंदके देत होता. आजूबाजूचे लोक त्याची समजूत काढत होते. हे खोटं आहे, गंमत आहे आणि खेळ आहे असं बरोबरीनं सांगत होते, पण तो न थांबता रडत होता. माझी बायको तरुण आहे हो, मुलं लहान आहेत, मी इतक्या लवकर मेलो तर कसं चालेल, ओक्साबोक्शी रडत होता. कुणीतरी मला सांगितलं त्याला मुलाने 20 नोव्हेंबर 1980 ही तारीख दिली आहे, म्हणजे आणखी फक्त 10 दिवस. अनावर हुंदके देणाऱ्या अनंताला कुणीतरी बाहेर नेलं. मनातून मी अनंतावर फार चिडलो होतो. मनाला इतकं लावून घ्यायचं असेल तर माणसानं असलं भविष्य वगैरे विचारायच्या पंधातच पडू नये. त्यातून वाईट वाटलं तरी त्याचं 4 चौघात असं प्रदर्शन कशाला? कुणी खरोखरीच मेल्यासारखं मोठ्याने हुंदकं देऊन रडायचं हे 40शीच्या पुरुषाला शोभतं का? अनंता बाहेर गेला आणि बैठकच पांगली. तो मुलगा देखील गर्दीत कुठंतरी मिसळून गेला. तो मला परत दिसला तेव्हा संध्याकाळ उलटून गेली. पाहुणे घरी परतायला लागले. अनाथाश्रमातली मुलंही जायला निघाली. मी त्यांच्यापैकी प्रत्येकाला भेटीच्या वस्तू मिळाल्या का विचारलं. एवढा ड्रम जड काय धरतोस म्हणून ड्रमवाल्याचं कौतुक देखील केलं. पण हे सारे करताना माझे डोळे त्या सदरा लेंग्यावाल्या मुलाला शोधत होते. तो त्यांच्यात दिसत नव्हता म्हणून शिक्षकांकडे चौकशी केली. तो येईल नंतर असंच म्हणून ते मुलांना घेऊन निघाले. मला त्यांच्या त्या बेपर्वाईचं फार आश्चर्य वाटलं. तो मुलगा काही या शिक्षकांचा फार आवडता नसावा. कदाचित तो वागायला चांगला नसेल. मगाशी त्यानं सगळ्यांनाच बनवलं असेल. नक्कीच. तसं असेल तर फार बरं होईल. जितूचं कुत्र्याचं पिल्लू वाचेल आणि मुख्य म्हणजे अनंता जगेल. माडीवर जाईपर्यंत ते खोटं असणार याची खात्रीच वाटायला लागली. पण वाडीवर काही वेगळाच प्रकार चालला होता.
जितूची आई त्या मुलाची बखोटी धरून फाड फाड मुस्काटात देत होती. तो सोशिकपणे तिचा मार खात होता, तोंडातून ब्र न काढता. अगं काय झालं? कशाला मारतेस गरीबाला? मी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करीत म्हटलं. गरीब? काय बोलतो हा गरीब मुलगा ते विचारा. तिनं तेवढ्यात त्याचे केस मुठीत धरून ओढले. मी त्याला तिच्यापासून बाजूला काढलं. मारायचं नाही त्याला, नुसतं काय बोलायचं ते बोल. तिच्या मागे लपून रडून रडून दमलेल्या जितूला तिनं पुढं केलं आणि म्हणाली, सांग, सांग तो काय म्हणाला ते. तो म्हणाला, अडखळत हुंदके देत जितू सांगू लागला. तो म्हणाला, आज माझा 8वा वाढदिवस, म्हणजे मी बरोबर 11 महिन्यांनी मरणार. माझ्या पायाखालची जमीन सरकू लागली. कुत्र्याचं पिल्लू आणि अनंता यांची गंमत मी तटस्थपणे पाहू शकत होतो. पण जितू, जितू जाणार, मला ती कल्पनाही सहन होण्यासारखी नव्हती. असं म्हणालास तू? 11 महिन्यांनी? तो गंमत करीत असेल अशा आशेनं मी त्या मुलाला विचारलं. त्यानं मान डोलावली. 14 ऑक्टोबर 1980, तो गंभीरपणे म्हणाला. त्याचं ते गांभीर्य आणि मौन यामुळं माझी बायको खरोखरच घाबरली. तो जर रडला ओरडला असता, त्याने दुरुत्तर केली असती तर ती त्याला सहजपणे खोटारडा ठरवू शकली असती. पण त्याचं वागणं अस्सल वाटत होतं. गंमत केल्याचं एकही चिन्ह त्यात नव्हतं. एका परीनं ती भीती दडपून टाकण्यासाठी तिनं हा हलकल्लोळ माजवला. 11 महिन्यानंतर संकटाची धास्ती झाकून टाकण्यासाठी जितू आणि ती दोघंही रडून ओरडून गोंधळ माजवत होती. पण मी मात्र विजेचा धक्का बसल्यासारखा निश्चल झालो होतो. त्यांच्यासारखी मलाही ते भविष्य खोटं ठरावं अशी आशा होती. पण त्यासाठी मी त्यांच्यासारखं थैमान मात्र घालू शकत नव्हतं. तिनं खेचत खेचत त्या मुलाला माडीवरून खाली नेलं आणि दाराबाहेर हाकलून दिलं. खोटारडा, भामटा, दुष्ट, मवाली अशी शिवांची लखोली वाहत दरवाजा लावून घेतला. अभद्र मेला, पुन्हा दिसला इथं तर पोलिसात द्या हो, असं मला खालून ओरडून सांगितलं. पण मला त्याच वेळी आतून कोणीतरी सांगत होतं की हे चुकतंय. त्या बिचाऱ्या अनाथ मुलाला अशा रीतीनं घराबाहेर काढणं हे न्यायाचं नाही. पण त्यानं दिलेल्या त्या धक्क्यानं मी इतका हादरून गेलो की मी जरासुद्धा हालचाल करू शकलो नाही. 16 नोव्हेंबर 1979. जितूला प्रेझेंट मिळालेले ते कुत्र्याचं पिल्लू अखेर मेलं. जितूनं रडून रडून हैदोस घातला आहे. गेल्या 2 दिवसात त्याला त्याचा इतका लळा लागला होता. त्याच्यासाठी त्यानं एक वेताची बाबा गाडी आणली होती. तिच्यावर मऊ मऊ उशा रचल्या होत्या आणि या उशावर त्या माणेकला, म्हणजे जितूनं त्या पिल्ल्याचं ठेवलेलं नाव. त्या माणेकला ऐटीत बसून तो बागेतून फिरवायचा. दुधाची बाटली काय नि रंगीत खडू काय, माणेकचा थाट विचारूच नका. ते पिल्लूही भलतंच चपळ. आपले इवले डोळे टुकटुक रोखून एकसारखं इकडे तिकडे बघायचं. इवल्याच्या लाल चुटूक जिभेनं जितूचा हात चाटायचं. पण 16ची सकाळ उजाडली आणि जे ते मलूलपणे पडून राहिलं ते उठेच ना. पहिल्यांदा वाटलं झोपलंय, झोपू दे, पण दूध देखील पिईना. जितूची आई घाबरली, तरी त्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन गेली. डॉक्टरांच्या प्रथम काही लक्षात येईना. ते म्हणाले कदाचित दुधातून काहीतरी गेलं असेल, म्हणून पोट धुवून काढलं. एक इंजेक्शनही दिलं, हुशारी यावी म्हणून. पण कशाचं काय, संध्याकाळी माणेकनं एकदा पाय ताट केले आणि मान टाकली ती कायमचीच. रात्री आम्ही बागेत खड्डा खणला आणि माणेकला पुरून टाकलं. जितूची समजूत घालणं महाकठीण. शेवटी उद्या दुसरं पिल्लू आणू अशी काहीतरी समजूत घालून त्याला झोपवलं. पण आमची समजूत कोण घालणार? कारण कुत्र्याचं पिल्लू मेलं एवढ्यानं आमची काळजी संपली नाही, उलट आमची काळजीची सुरुवात झाली. जितूच्या आईला मी सांगितलं नव्हतं, पण कदाचित जितूनच सांगितलं असावं. कारण तो झोपल्यानंतर तिनं मला धास्तावल्या स्वरात विचारलं, पिल्लू आज मरणार असं त्या मेल्या परवाच्या पोरानं सांगितलं होतं ना? असेल, मला काय माहीत. माझा खोटा नकळतपणा. सांगितलं होतं. तुम्हालाही ते माहीत होतं. ते खरं ठरलं.
म्हणजे माझा जितू? ती जितूला मिठी मारून हमसाहमशी रडू लागली. 19 नोव्हेंबर 1979. पिल्लू गेल्याचं मी अनंताला कळू दिलं नाही. पण त्या दिवसापासून रोज मी त्याच्या घरी फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागलो. अर्थात त्याला तसं कळू न देता काहीतरी निमित्त काढून मी त्याला फोन करीत असे आणि घरात सगळं ठाकठीक असल्याची खात्री करून घेई. रोज फोनवर अनंताच यायचा, कुठल्याही वेळी फोन केला तरी. मग माझ्या लक्षात आलं, भविष्याच्या भीतीनं अनंतानं बाहेरच जायचं सोडलंय. निदान 20 तारखेपर्यंत तरी ऑफिसातून रजाच घेऊन टाकली आहे, म्हणजे रस्त्यात सुद्धा अपघात व्हायला नको. शिवाय त्याची तब्येत तशी छानच आहे. पिलाच्या बाबतीत त्या पोराचं भविष्य योगायोगानं खरं ठरलं असेल. पण अनंताला काही धोका दिसत नाही त्यापासून. तो उगाचच नर्वस झालाय. खरं तर त्याने ते सगळं विसरून खुशाल ऑफिसला जात राहावं. काही सुद्धा होणार नाही. 21 नोव्हेंबर 1979. काल अनंता वारला. कुणाला कल्पना सुद्धा नव्हती. हे असं काही घडेल म्हणून कोणालाच वाटलं नाही. दिवस नोव्हेंबरचे म्हणजे पाऊस नाही की वादळ नाही. आणि एकाएकी आपली तो जागी बसला होता त्या खिडकीची भिंत कोसळली. खिडकीवर हात टेकून बाहेर बघत असलेला अनंता क्षणात खाली आला. दगडविटांच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला. माझी आता खात्री झाली, जितू आम्हाला लाभायचं नाही. तो चकाकत्या डोळ्यांचा मुलगा सांगत होता ते अक्षरशः खरं ठरलं. आणि आता जितूच्या बाबतीत ते 100% खरं ठरणार. आणि हिनं त्या मुलाला हाताला धरून घराबाहेर काढलं, दाराबाहेर ढकलून दिलं. का? तर तो खरं बोलला म्हणून. त्यानं सांगितलेलं सत्य अप्रिय होतं म्हणून. मला अपराधी वाटायला लागलं. काहीही करून त्या मुलाच्या अपमानाची भरपाई करायला हवी. जितनं त्याला हकललं त्या घरी मानानं घेऊन यायला हवं, जितूशी खेळायला. आणखी फक्त 11 महिने. आणि मला विलक्षण कल्पना सुचली. त्या मुलाला कायमचं घरी का आणू नये? जितूच्याच वयाचा आहे तो. ते डोळे इतके चमकदार आहेत, हसणं इतकं गोड आहे. चांगले स्वच्छ कपडे घातले तर जितूसारखाच राजबिंडा दिसेल. बिचारा अनाथाश्रमात वाढतो. अंगात इतकी विलक्षण शक्ती असतानाही लोकांकडून हिडीस-पिडीस करून घेतो. ते अनाथाश्रमातील शिक्षक त्याच्यासाठी थांबले सुद्धा नाहीत त्या दिवशी. मार खाऊन अपमान सहन करून एकटाच निघून गेला. माझं ऊर भरून आलं. त्याला घरी आणलंच पाहिजे, जितूसारखं वाढवलं पाहिजे. नाहीतरी आमचा जितू आता फक्त 11 महिन्यापुरताच. मनात येऊ नये हा विचार, पण टाळताही येत नाही. जे सत्य आहे त्याला तोंड दिलंच पाहिजे. आताच तो मुलगा आमच्या घरात रुळला तर 11 महिन्यानंतर तोच जितूची जागा घेईल. मी त्याला जितूच समजून वाढवील. असंच वाटेल की जितू गेलाच नाही, त्याच्या रूपाने तो इथेच आहे. तिलाही हे पटेल, नक्की पटेल. जितूच्या अटळ मरणाहून याहून अधिक चांगला उपाय दुसरा कोणता? 22 नोव्हेंबर 1979. आज मी अनाथाश्रमात गेलो. तेच वयस्कर गृहस्थ ऑफिसात. बहुधा त्यांचे वरिष्ठ आले नसावेत. मला पाहून त्यांना खूपच आनंद झाला. त्यांनी माझं चांगलं स्वागत केलं. चहापाणी झालं मग म्हणाले, आज इथं कसं आलात? कुठल्या निमित्तानं? एक छोटंसं काम होतं. तुम्ही नाही म्हणणार नाही असं. बोला ना, मोकळेपणाने बोला. मला तुमच्याकडचा एक मुलगा हवाय. 4 दिवस मी त्याला घरी नेऊन राहतो. रुळण्यासारखा असला तर कायमच. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यांना आनंद झालेला दिसला. मुलांना चांगल्या घरात वाढवणारे विश्वासाचे पालक मिळाले तर आश्रमाच्या चालकांना का नाही आनंद होणार? खुशाल, खुशाल न्या. एका मुलाच्या जन्माचं तरी कल्याण होईल. कुठला अमुक अमुक असा मुलगा पाहून ठेवलाय का तुम्ही? हो, त्या दिवशी तो लेंगा सदरा घालून आला होता तो. तुम्ही निघालात तेव्हा मागं राहिला होता तो. गृहस्थांच्या कपाळावर आठ्या पडला. तो? ते काय बोलावं या गोंधळात पडले. का? तो चांगला नाही आहे का? मी अधीरपणं विचारलं. नाही तसं नाही, पण मग त्याला पाठवू शकणार नाही का तुम्ही? नाही, म्हणजे त्याचं काय आहे, तो अनाथ आश्रमांच्या मुलापैकी नाही.
अनाथ आश्रमातला नाही. मग कुठला आहे? इथलाच. इथलाच आहे, पण आमच्याकडचा नाही. तो आपला येतो, आमच्या मुलात खेळतो एवढंच. त्या पलीकडे त्याचा संबंध नाही आमच्याशी. बरं. मी निराश होऊन निघालो. आता कधी आला तर पाठवा त्याला माझ्याकडं. पाठवाल ना? हो. पण त्याऐवजी दुसरा एखादा मुलगा. पुढचं ऐकून घ्यायला मी थांबलोच नाही. 23 नोव्हेंबर 1979. काल रात्रीची गोष्ट. मी जेवून बागेत शतपावली करत होतो. चांदणं झकास पडलं होतं. वळलो तर चांदण्यात तो उभा. मला म्हणाला, तुमचा निरोप मिळाला. निरोप? मला बोलावलं होतं ना? हो. तुझं भविष्य खरं झालं. पिल्लू मेलं. अनंताही गेला. आता जितूसुद्धा जाणार. हो ना? त्याचा चेहरा निर्विकार राहिला. जसं काही ते भविष्य खरं आहे याविषयी त्याला शंकाच नव्हती. त्यामुळे ते खरं ठरलं याचा आनंद नव्हता. जितू जाणार याचं दुःखही नव्हतं. का? बोलत का नाहीस? जितू जाणार हे पक्कच ना? हो. पण त्यात विशेष काय आहे? अनंतरावांनी त्या दिवशी रडून रडून इतका गोंधळ घातला. इतकं घाबरायचं का मरणाला? जगणं तसंच मरणं. तळ्यात न माळ्यात. इतकं काय घाबरायचं? एका पावलाचा फरक. खरंय की नाही? जितू घाबरायचा नाही अनंतरावा इतका. कारण तो लहान आहे. ते पिल्लू तर बघा, मुळीच घाबरलं नसेल. बेटा वयानं मोठं होतं तसतसा माणूस मरणाला अधिक घाबरतो. कारण या जगावर अधिकाधिक लोभ चढत जातो. मग ते सोडावंसंच वाटत नाही. तुम्हा लहान मुलांचा जगाला तेवढा लोभ नसतो म्हणून मरणं सोपं वाटतं. तो हसला, दिव्यांच्या लखलखाटासारखा. तू माझ्याकडे राहशील? इथंच? मी तुला सारं काही देईन. खाऊ, खेळणी, कपडे. झालं तर परवा जितूचा केला ना तसा तुझाही वाढदिवस करू. अगदी थाटानं. कधी असतो तुझा वाढदिवस? 12 मार्च. एकदम माझ्या डोक्यात विचित्र कल्पना आली. खरं तर त्या लहान मुलाला असं विचारायला नको होतं. पण पटकन तोंडून शब्द गेला. काय रे? तू सगळ्यांना त्यांच्या मरणाची तारीख सांगतोस. तुला स्वतःच्या मरणाची तारीख माहीतच असेल. माहिती आहे. पण मला भीती नाही वाटत मरणाची. तरी पण, काय आहे तुझी तारीख? त्यानं जी तारीख सांगितली ते ऐकून मला भोवळ आली. 5 जून 1965.